हाय नमस्कार. हे जे तुम्हाला दिसतंय हे तात्पुरतं शेल्टर आहे. त्याला कोकणी भाषेमध्ये खोपी असं म्हणतात. आणि खोपी ही यासाठी बांधली जाते ज्या वेळेला प्रचंड मेहनत घेऊन हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते वन्य प्राणी किंवा आणि कोणत्याही चोरांपासून सुरक्षित राहावं आणि शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं कष्टाचं फळ मिळावं यासाठी ही खोप बांधली जाते. शेतकरी इथे दिवसा आणि रात्री असे आळीपाळीने या ठिकाणी आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी येतात. तर याला खोप असं म्हटलं जातं. ही तात्पुरती आहे. इथे ते येऊन रात्री आणि दिवसा अशा दोन्ही वेळेस आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी येतात आणि इथे विश्राम करतात. कारण आता हा जो सीझन आहे तो यामध्ये मध्ये मध्ये पाऊससुद्धा पडतो, म्हणून त्याला हे चांगलं प्लॅस्टिकचं आच्छादन लावलेलं आहे. आणि एक तात्पुरती पण मजबूत असणारी, किती वादळ वारा आला तरी ही बघा हलते का हलते पण ती कोसळणार नाही, इतकी मजबूत ही बनवलेली खोप आहे.